पुण्यातील कोंढवा भागामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आला। यावेळी हाके मध्यधुंद अवस्थेत असल्याचा मराठा तरुणांनी दावा केलाय। दरम्यान पुण्यातील या राड्यावर लक्ष्मण हाकेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली। मराठा तरुणांचे आरोप फेटाळत उलट मराठा तरुणांनी जबरदस्तीने माझा व्हिडिओ बनवला असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। या बाचाबाचीनंतर हाकेंनी ससून रुग्णालयामध्ये मेडिकल करण्यासाठी त्यांना नेण्यात आलं। मराठा आंदोलकांसोबत त्यांचा वाद झाला होता। पुण्यातल्या ससून रुग्णालयाबाहेर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यानंतर रुग्णालयाबाहेर ओबीसी आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। दोघांमध्ये आरक्षणाबाबत चर्चा झाली आहे। दरम्यान ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार अशी माहिती सत्तारांनी दिली आहे। राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीमुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे समितीने तयार केलेल्या कागदपत्र तसंच दस्तावेजांना सरकारी मान्यता प्राप्त होणार आहे। पुढे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नवरात्रीपूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसलाय। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर हे आज जाहीर करण्यात आले आहेत। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1692 रुपये आणि 50 रुपयांनी मिळणार आहे, तर दिल्लीत 1740 रुपयांना तो मिळणार असल्याचं कळतंय। 14 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ही फक्त 803 रुपये आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज माजलगाव आणि परळी मतदारसंघामध्ये पोहोचणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यात्रेला उपस्थित राहणार आहेत। सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते सुद्धा यात्रेला उपस्थित राहतील। हेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विटा इथं शुभारंभ पार पडणार आहे। या निमित्तानं शेतकरी मेळावा देखील होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। राजकोट पूर्वा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। यावेळेस आरोपीचे वकील काही महत्त्वाच्या बाबी कोर्टासमोर मांडणार आहेत। त्यानंतर कोर्ट जामीन अर्जावर निकाल देईल। राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय। त्यामुळे येत्या 24 तासात राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली घेतलाय। निर्णयानुसार सेविकांना 5,000ची आणि मदतनीसांना 3,000 रुपयांची वाढ दिली जाणार आहे। टँकरवाडा, दुष्काळवाडा अशी ओळख असणाऱ्या मराठवाड्यावर यावर्षी आभाळ माया झाली आहे। मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची 100 ओलांडली आहे। दमदार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे। मुंबई शहरातील महालक्ष्मी यात्रा 3 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सुरू होणार आहे। भक्तांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई उपनगरातून तसंच भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानक इथून महालक्ष्मी दरम्यान विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत। एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गत भूमिगत विमानतळावरही आणि विमानतळासाठी दीक्षाभूमीवर खोदण्यात आलेले खड्डे आंबेडकरी अनुयायांनी विरोध केल्यानंतर बुजवण्यात आले आहेत। त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं दीक्षाभूमीवर येणाऱ्यांची गैरसोय टळणार आहे। आजपासून एलपीजीच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये क्रेडिट कार्ड नियम, बचत योजनांशी संबंधित सुकन्या समृद्धी योजना आणि आधार कार्ड संबंधित अनेक नियम बदलणार आहेत। प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे। पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा यांची दुपारी 1:30 वाजता बैठक होईल। दादरमधील स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार असल्याचं कळतंय।
तर नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये सायंकाळी 4:30 वाजता ठाणे आणि कोकण विभागातील आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा संवाद साधतील। यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करतील। पुण्यासह देशभरामध्ये सीबीआयने छापेमारी केली आहे। पुण्याच्या रिजेंट प्लाझातील कॉल सेंटरवरती छापा टाकत 10 जणांना अटक करण्यात आली आहे। देशभरातील कारवाईमध्ये सीबीआयने 58 लाखांच्या रोकडसह 3 महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत। भंडाऱ्यात कामगार कल्याण विभागाअंतर्गत पेटी वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अचानक गर्दी उसळल्यानं चेंगराचेंगरी झाली। गर्दी आवरली जात नसल्यानं पोलिसांनी जमवलेल्या नागरिकांवर आणि महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गोंदियात विविध शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांची मतं जाणून घेतली। यावेळेस लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याच्या सूचना सुद्धा राज्यपालांनी दिल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांचं लोकार्पण केलं। भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनानंतर थोर निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहामध्ये जात मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटींचा निधी मंजूर केलाय। त्यामुळे कोल्हापूर वासियांसह कलाकारांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानले। मुंबईतील वांद्रे पूर्व भागामध्ये आमदार झिशान सिद्दीकी एसआरए प्रकल्पाविरोधात आमरण उपोषणाला बसलेत। भारतनगर झोपडपट्टीची जागा म्हाडाची असून एसआरए आणि विकासकांकडून झोपडपट्टीधारकांवर दादागिरी सुरू असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केलाय। घाटकोपरच्या पंतनगर पोलीस वसाहतीत गेली 1.5 वर्ष दूषित पाणीपुरवठा होतोय। याबाबत तक्रारी करूनही काहीच उपाय केला जात नसल्यानं कुटुंबियांना विकतच पाणी वापरावं लागतंय। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये लहान मोठ्या सर्वांना आकर्षित करणारी वनराणी ही मिनी टॉय ट्रेन आता पुन्हा सुरू होणार आहे। ऑगस्ट 2025 पर्यंत वनराणी पर्यटकांच्या सेवेमध्ये रुजू होईल अशी माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे। कल्याण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असणार आहे। कल्याण डोंबिवली पालिकेच्या 12वे येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये महावितरणाकडून रोहित्र दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये आज सकाळी 10 ते दुपारी 4 वेळेमध्ये कल्याण पूर्व पश्चिम या शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पाईपलाईनच्या कामासाठी भिवंडी शहरामध्ये आज 24 तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे। सन 2022-23 या गळीत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता 100 रुपये आणि 50 रुपये देण्याच्या प्रस्तावास शासनानं मान्यता दिली आहे। याबाबत साखर उत्पादकांना तसा आदेश देण्यात आलाय। तर राजकीय गोटातली एक आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय। काँग्रेस आणि उभाटा नेत्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे। नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये मतभेद असल्याची चिन्ह कुठेतरी वर्तवली जात आहेत। विदर्भात काँग्रेसचा दावा योग्यच आहे असं पटोले म्हणतात, तर संजय राऊतांचा काँग्रेसच्या मागणीवर विरोध असल्याचं कळतंय। जागा वाटपावरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य दिसून येत आहे। विदर्भाच्या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। विदर्भात काँग्रेसचा दावा योग्यच असल्याचा दावा पटोलेंनी केलाय, तर पटोलेंच्या या मागणीवर राऊतांनी हरकत घेत उभाटालाही काही जागा हव्यात या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। नाना पटोले यांनी काही काळ बैठकीच्या बाहेर जात नाराजी व्यक्त केली आहे। इंदापुरात सोमवारी सायंकाळी 7च्या दरम्यान इंदापूर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला। घटना झाल्यानंतर आणि घडल्यानंतर इंदापूर परिसरामध्ये नाकाबंदी करून गुन्हेगारास तातडीनं अटक करण्यात आली। पशुखाद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना गाई म्हशींना सांभाळणं जिकरीचं झालंय। गाय किंवा म्हशीला प्रतिदिनी जवळपास 250 ते 300 रुपयांचा खर्च येऊ लागला असून दुसरीकडे दुधाला मात्र कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मीरा भाईंदर मेट्रो 9च्या कामातील काशीगाव स्थानकाची निर्मिती करण्यास अडथळे निर्माण होऊ लागलेत। याच जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे शासनाला मागील 2 वर्षांमध्ये तब्बल 77 कोटींचा भूर्दंड बसलाय।
राज्यातील बाजार समितीमध्ये आज उडीदाची आवक 5,949 क्विंटल आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 6,782 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. दुधनी बाजार समितीमध्ये सर्वाधिक 3,009 क्विंटल आवक झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक 45,861 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,364 रुपये प्रति क्विंटल मिळाला. जालना बाजार समितीमध्ये सर्वाधिक 9,695 क्विंटल आवक झाली. आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1.25 लाख क्विंटल आवक झाली. तर आज लाल कांद्याला 4,000 रुपयांचा दर मिळाला. तर उन्हाळी कांद्याला सरासरी 4,100 रुपयांचा दर मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कृषी सेवेतील 258 पदं ही त्यात समाविष्ट झाली असून 1 डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.